आठवतंय का सांगा बरं, कोणाच्या घरी गेलायत आणि 2 दिवस मुक्कामी थांबलायत? किंवा कोणता पाहुणा तुमच्याकडे आलाय आणि तो 2 दिवस थांबलाय? आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची, आणि आत्या जर मुक्कामी आली ना, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाट लावायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना, येते, तिनं येते म्हणायला उशीर हो, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि इकडं लोक मोबाईल मध्ये खेळत असते. कधी उरकतोय कुणाच ठाऊक म्हणतात. भावना शून्य झालो आम्ही. नात्यांमध्ये सुखदुःखात सहभागी होण्यामध्ये सुद्धा निव्वळ औपचारिकता उरली. या औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मनापासून भेटा, एकमेकाच्या सुखदुःखात मनापासून सहभागी व्हा. कोण बिझी नाही? ते सगळेच बिझी झाले. परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही, आपण जगतो कशासाठी? वेळ द्या. जोपर्यंत स्पर्श येत ना, तोपर्यंतच नाती येत. आज बघा, मावशी आणि भाची भेटला एकमेकीला, काय प्रेम होतो. काका पुतणे, काय प्रेम होतं. आता ही नातीच उरली नाहीत. आपल्याकडे म्हण होती, आई मरो आणि मावशी उरो. तेवढं मावशीचं प्रेम असायचं. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती साहेब, तेवढं चुलत्याकडे करायची. बापाला म्हणायला जरा घाबरायची, मग चुलत्याकडे हट्ट करायचा, नाना जरा ते घेऊन देता का, काका जरा बाजारात नाही आणता का. आणि चुलत्यानं सुद्धा स्वतःच्या पोराकडे नाही बघायचं, आधी पुतण्याकडे बघायचं. इतकं प्रेम होतो. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी आणि काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी, त्यांना मावशी आहे का? त्यांना काका आहे का? एक मुलगा एक मुलगी काळाची गरज आहे, पण आता मावशी नाही आणि काका नाही. जी नाती मोजकी शिल्लक आहेत ती तर जपू. आजी आजोबा गेले की परत नाहीत. आजीचा सुरकुटलेला हात वेगळी ऊर्जा देऊन जातो. आजोबांनी बोटाल धरून चालायला शिकवणं वेगळी मजा असते. आजीनं जवळ घ्यायचं, जात्यावरच्या ओव्या सांगायच्या, मजा वेगळी आहे. आजोबांनी जवळ घ्यायचं, कधीतरी कीर्तनाला घेऊन जायचं, खांद्यावर घेऊन एखाद्या मंदिरात घेऊन जायचं, काय मजा होती या नात्यांमध्ये. आता आजी आजोबा तुम्हाला रेंटवर मिळणार नाहीत, कोणत्या मॉलमध्ये मिळणार नाहीत. आजीनच गोधडी करायची असते, आजीनच ते स्वेटर पहिलं विणायचं असतं. आजीची सगळी दुनियादारी, सगळा संसार आता उरकलेला आहे. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल ना, तर तिची नात असते. आणि नातीला अजून जग बघायचंय. नातीची पहिली मैत्रीण जर कोण असते, तर तिची आजी असते. आजोबांचा शेवटचा मित्र त्यांचा नातू आहे, आणि नातवाचा पहिला मित्र त्याचे आजोबा आहेत. काय मजा आहे नात्यांमध्ये. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. 10-12 वर्ष मला माझ्या आजोबांचा सहवास लाभला. इथे केडगावला राहायचो आम्ही. आमचं घर तर असं होतं भाऊसाहेब, अशी छोटीशी खोली होती. आजोबा असे क्वार्टर झोपलेले असायचे, मी खाली तिथे गोंगडी टाकून झोपलेला असायचं. आणि आम्ही रात्र रात्र दोघ जण गप्पा मारायचो. तेव्हाचे ज्ञानोबा असं म्हणतात, तुकोबा असं म्हणतात, जे काही 2 गोष्टी कळाल्या त्या आजोबांमुळे कळाल्या. त्या वाटेवर चालण्याचं बळ निर्माण झालं, त्या आजोबांमुळे निर्माण झालं. हा सहवास आपण आपल्या लेकरांना मिळायला नको का? ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत त्यांनी ते गावाकडे ठेवू नका. परिस्थिती असेल, गावाकडे राहावं लागत असेल, तर कधीतरी नातवांना घेऊन जा, कधीतरी त्यांना इकडे बोलवा. पण एक मे नातवांचा आणि आजी आजोबांचा सहवास काहीतरी काळासाठी येईल याची काळजी मात्र घ्या. ही माणसं अशी भुरकून उडून जातात, नंतर औषधाला सुद्धा सापडणार नाहीत. बघा, अख्ख्या सभागृहात एकच माणूस शिल्लक आहे टोपीवाला, 2 आहेत, आणि 9वारीतले ह्या 2-3 राहिल्यात. संपले आता हे. ही माणसं तुम्हाला परत सापडणार नाहीत. ज्यांच्या ज्यांच्याकडे ही पिढी आहे त्यांनी त्यांना जपा, बोला त्यांच्यासोबत. या लोकांकडे पैसे नव्हते हो, पण ही माणसं जबाबदाऱ्या पेलवायला तरबेज होती. एक जण कोणतर नोकरीला लागायचा, 2 भाऊ गावाकडे शेती करायचे. शेती करणाऱ्यानं खळं झालं ना, पहिलं पोतं नोकरदाराला नेऊन टाकायचं. आणि नोकरी करणाऱ्यानं भावाला जमीन घेऊन दे, त्याला पाईपलाईन करून दे, त्याला विहीर खांदून दे, त्याच्या पोरांचं शिक्षण बघ, त्याच्या पोरींची लग्न कार्य बघ. प्रेम होतं एकमेकांमध्ये. जबाबदाऱ्या पेलवायला माणसं तरबेज होती. यांनी पैसे लय साठवले नाहीत, पण समाधानानं सुखी आयुष्य माणसं जगत राहिली. आता साठवण्याची एवढी स्पर्धा सुरू झाली आहे, या साठवण्याच्या स्पर्धेमध्ये नाती कुठे हरून गेली आमचं आम्हालाच कळलं नाही. मी असं म्हणत नाही तुम्ही कमवा आणि सगळ्यांना वाटून टाका, अजिबात असं करू नका. पण योग्य ठिकाणी थाप मारा, योग्य ठिकाणी आधार द्या. अडचणीत कुणी असेल तर धावून जा. प्रत्येक वेळेस खिशात हात घालावा लागतो असं नाही, कधीतरी पाठीवर थाप मारा.
हे सुद्धा खूप असतं. पण त्याला जर आमच्याकडे वेळ नसेल तर मग आम्ही माणूस उरलेलो नाहीयेत हे मात्र आपण स्वतःला सांगायला हवं. कसं जगायचं हे आपलं आपण ठरवावं. आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची हे आपलं आपण ठरवावं. मी या मताचा नाही की पैसे कमवू नका. निसर्ग, समाज आणि त्यानंतर तितकाच महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो म्हणजे अर्थकारण. मजबूत पैसे कमवा. कुणी जर तुम्हाला सांगत असेल 1 रुपयावर जात नाही आणि पैशाला कोंबडी खात नाही आणि पैशावाल्याला कुठं सुख आहे का आणि त्याला कुठं झोप आहे का, हे असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. तरुण पोरांना सांगा जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त तुकोबरायांचे एक विधान आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. आजच्या घडीला जर मला कुणी विचारलं चांगला माणूस कोणता, या जातीतला, त्या धर्मातला, या गावातला, त्या पक्षातला, मी म्हणेल ज्याचा व्यवहार चांगला तो माणूस चांगला. आपला व्यवहार चांगला ठेवता येईल का, चांगल्या व्यवहारातून चांगले पैसे कमवता येतील का, आणि कमवलेले पैसे योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत पण ठेवा. काहींना कमवायचं कळतं पण देण्याची वेळ आली ना मग मात्र त्यांना करमत नाही. मोबाईलवर त्यांना क्रेडिटेडचा मेसेज आला का असला आनंद होतो, पण डेबिटेडचा मेसेज पडला तर ते अस्वस्थ होऊन जाते. अहो निसर्गाचा नियम आहे, घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो. हा श्वास फक्त घेऊन बघा बरं, हा सोडायचाच नाही. हा जमतंय का? सोडल्याशिवाय तर नवीन श्वास घेताही येणार नाही. जे कमवलंय ते सगळं ठेवून जायचंय. इथं 2च पर्याय उपलब्ध आहेत, आहे ते ठेवून जा, नाहीतर आहे ते तुकोबरायांसारखं वाटून जा. घेऊन जायची सुविधा अजून तरी उपलब्ध नाही. म्हणून जसं कमवतो ना तसं योग्य ठिकाणी देण्याची दानत पण तुमच्या हातात असली पाहिजे. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि माझा दावा आहे, तुम्ही जेवढं देता ना, निसर्ग तुमचं 1 रुपयाचं सुद्धा उसणं ठेवत नाही. कदाचित समाज त्याची जाणीव ठेवेल की नाही मला शंका आहे. तुम्ही जे द्याल त्याची जाणीव समाज ठेवेल की नाही मला माहित नाही, पण निसर्ग मात्र जाणीव ठेवतो. एक दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात, ही निसर्गाची पद्धत आहे. तुम्ही जेवढं द्याल त्याच्या हजारो पटीनं निसर्ग कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं तुम्हाला ते परत करत असतो. म्हणून ती देण्याची दानत आम्हाला आमच्या हातात ठेवता येईल का? मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, आपल्याकडे जे आहे ना त्यातलं थोडं तरी इतरांना द्या. एक कविता आहे पहा, ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळवर पाणी द्यावं आणि ज्यांची उंची आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं आणि जी माणसं मातीत मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घ्यावं. मी म्हटलं तुमच्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी द्या. 2-3 जणांना एवढं टेन्शन आलं, ते म्हणले ते आपल्याच्यानं देणं नाही होणार, निघून गेले ते. आणि जाता जाता त्यांना रस्त्यात सोन्यानं भरलेला हांडा सापडला. ते हांडा बघितल्यानंतर म्हणले आता असंही फुकट सापडलंय, यातलं थोडं तर देवाला देऊ म्हणले. ते म्हणले पण किती द्यायचं? लय नाही. हातात बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ करायचं असं छोटस, सापडलेलं हांडाभर सोनं वर फेकायचं, जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं देवाचं आणि वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हटलं आपलं. दुसरा म्हटलं काय स्वार्थी आहेस रे तू, सगळं फुकट सापडलंय, भगवंताच्या कृपेनं सापडलंय आणि एवढं एवढं वर्तुळ आखायचंय, त्यात काय पडतंय का नाही पडतंय? छोटं नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं. आणि म्हणला मग सापडलेलं सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. तुम्हाला कळतंय का नाही? आता अख्ख्या गावाला वर्तुळ आखल्यावर त्याच्या बाहेर काय पडत असते का? वर्तुळात पडन तेवढं आपलं आणि बाहेर पडल तेवढं म्हणले देवाचं. तिसरा म्हटला तुम्ही किती स्वार्थी आहात, तुमच्यासारख्या लोकांमुळे कोरोना परत यायची शक्यता आहे म्हणले. जरा तर देवाला घाबरा, तुम्ही भगवंताला फसवायला निघालात. एक म्हणतोय छोटं आणि एक म्हणतोय अरे म्हणला वर्तुळच आखायचं नाही, सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो? वर. मग जेवढं वर राहीन तेवढं देवाचं
आणि जेवढं खाली पडल तेवढं आपलं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? कोण आहे? माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तो माणूस हुशार आहे, त्याचं त्यानंच जाहीर करून टाकलंय. मग 2 वर्ष कोविड मध्ये आपली हुशारी गेली ती कुठे? डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू, पण सगळं जग जागेवरती थांबलं. लोक खिडकीतनं खाली बघायची, जनावर रस्त्यावर फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार? कोरोना कुणी बघितला का? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. जो विषाणू डोळ्यानं साधा दिसला नाही, त्यानं सगळं जग जागेवरती थांबवलं. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर आपण कोणी कोणी नाहीत. म्हणून जे क्षण वाट्याला आले ते आनंदानं जगा. जन्म आणि मृत्यू ही जी 2 टोक आहेत ना, यातलं एकही टोक तुमच्या माझ्या हातात नाही. मधला जो प्रवास आहे तो फक्त कसा जगायचा हे आपलं आपण ठरवायचं. कुणी इथं दाव्यानं सांगू शकेल का पुढे येऊन, माझ्याकडे अजून 50 वर्ष शिल्लक आहेत, माझ्याकडे अजून पुढचे 10 वर्ष शिल्लक आहेत? घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही हो. आम्ही कोणत्या अहंकाराच्या गप्पा मारत आहोत? आपण कोणी कोणी नाही आहोत, आपण पाहुणे आहोत. राहायचं जोपर्यंत त्याची मर्जी आहे तोपर्यंत आपण इथे आहोत. ज्या दिवशी त्याची मर्जी संपली त्या दिवशी निरोप घ्यायचा आणि हसत हसत निघून जायचं. इतकं साधं सरळ आणि सोपं गणित आहे. कबीरांचा एक दोहा आहे, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. कबीर सांगतात, देश विदेशातून तुम्ही वैद्य बोलवा, पण एकदा का निरोप आला मग तिथे कुणाकुणाचं चालत नाही. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय का? हृदयरोग तज्ञ होते. त्यांच्या पत्नी अलका मांडके यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलं, हृदयस्थ नावाचं. नीतू मांडके पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकायला होते. अलका मांडके तिथेच शिकल्या. नीतू मांडके हृदयरोग तज्ञ झाले, अलका मांडके भूल तज्ञ झाल्या. त्यांनी लिहिलं, एक दिवशी असंच हसत हसत नीतूने विचारलं, अलका कधी जर मला अटॅक आला तर? ज्या माणसानं 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या, बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ती सुद्धा नीतू मांडकेंनी केली. आणि ते हसत हसत म्हटले, अलका मलाच अटॅक आला तर? अलका मांडकेंनी पटकन असा तोंडावर हात ठेवला, नीतू असं अभद्र बोलू नये. कोणत्या बाईला बरं वाटतं का नवऱ्यानं असं बोललेलं? पटकन तोंडावर हात ठेवला. नीतू मांडके म्हटले, असं कुठं पुस्तकात लिहिलंय का डॉक्टरला अटॅक येत नाही? येऊ शकतो. आला तर काय करायचं सांग? तूच सांग काय करायचं. मग अँजिओप्लास्टी जर करावी लागली तर अमुक अमुक स्टेन वापर. बायपास जर करावं लागलं तर अमुक अमुक तज्ञाला बोलव. आणि हृदय जर ट्रान्सप्लांट करावं लागलं तर तुर्तास करू नको, इथे करू नको. आणि पुढे जाऊन हसत हसत नीतू मांडके म्हटले, अलका ते ऑपरेशन कोणी करायचंय ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडकेंनी लिहिलंय, मला माझ्या आयुष्यातही असं कधी वाटलं नव्हतं की हा प्रसंग फिरून कधीतरी माझ्याकडे येईल. एक दिवशी प्रवासात असताना अचानक फोन आला, अलका मला बरं वाटत नाहीये, समोर हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी हिंदुजाला पोहोचतो, तू जिथे असशील तिथून हॉस्पिटलला ये. अलका मांडकेंनी हातातली सगळी कामं बाजूला ठेवली आणि हिंदुजाकडे निघाल्या. नीतू मांडके हिंदुजाच्या दारात पोहोचले, खाली उतरले, चालताही येत नव्हतं. वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला, सांगितलं स्ट्रेचर बोलव, मला आयसीयू मध्ये घेऊन चल. स्ट्रेचर बोलवलं, आयसीयू मध्ये घेऊन गेले. ज्या हातांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या ते नीतू मांडके लहान लेकरासारखं त्या आजूबाजूच्या डॉक्टरांकडे बघत होते, डोळ्यानं खुणवत होते, आता हे करा, आता ते करा. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडकेंना बघितलं, अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि म्हटले, अलका यातून मी वाचेल असं मला वाटत नाही, नीतू असं बोलू नको, मी आता ऑपरेशनला घेते. सगळ्या टेस्ट झाल्या, ऑपरेशनला घेतलं. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली, ऑपरेशन नाही झालं. पुढचे 3 दिवस नीतू मांडके श्वासाश्वासासोबत झगडत होते. तिसऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि ज्या माणसानं हजारो लोकांचे प्राण वाचवले ती नीतू मांडके हृदयरोगाने गेले, हृदयविकाराच्या झटक्याने गेले. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. जोपर्यंत त्याची मर्जी आहे
तोपर्यंत आपण इथे आहोत. मर्जी संपली की सगळ्यांना एक दिवस निरोप घ्यायचा आहे. पण एक काळ होता, कोल्ड्रिंक कंपन्यांनी पार सगळं, उन्हाळ्यात तर काय विचारू नका. अहो, लग्न कार्यात सुद्धा एक बाटली 2 स्ट्रॉ, फोटोग्राफर फोटो काढायचा, कोल्ड्रिंकचा फोटो त्या अल्बम मध्ये. यांच्या सगळ्यांचे अल्बम चेक करा, 100% असतोय. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं बाजार कॅप्चर करून टाकला. आम्हाला आमची सोलकडी, आम्हाला आमचं लिंबू सरबत, आम्हाला आमचा उसाचा रस, आम्हाला आमचं ताक, आम्हाला आमची लस्सी जगभरात नाही पोहोचवता आली. कारण या पोरांना आम्ही उद्योग व्यवसायाची कौशल्य देऊ शकलो नाही. काय त्या कोल्ड्रिंक कंपन्यांच्या जाहिराती, कुछ तो तूफानी करते है, डर के आगे. हे कुणी मॅडमने शिकवलं का तुम्हाला? हे पाठ करायला सांगितलं होतं का? एखादी कविता म्हणा म्हटलं तर शाळेतली लवकर आठवत नाही, पण जाहिराती मात्र आमच्या पाठ आहेत. 30 सेकंदात त्यांना त्यांचं प्रोडक्ट पोरांपर्यंत पोहोचवायचं आहे. या सगळ्या पोरांपर्यंत त्यांनी त्यांचं प्रोडक्ट 5-10 सेकंदामध्ये पोहोचून टाकलंय. हे कौशल्य आहेत साहेब, हे कौशल्य पोरांना आली पाहिजेत. एक काळ होता, रविवारी मराठी पिक्चर लागायचा 4 वाजता, धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, मध्येच महेश कोठारे यायचा, ओ डॅमेट असं हातावर हात मारून म्हणायचा. आणि मध्ये एक जाहिरात लागायची, लाईफ बॉय है जहा. तुम्हाला आठवते का? लाईफ बॉय है जहा. हा, हे बघा, यांची सगळ्यांची पाठ आहे. आम्ही पण लहान होतो, आमच्याही जाहिराती पाठ होत्या. लाईफ बॉय है जहा, तंदुरुस्ती है वहा. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतात कधीतरी साहेब फुटबॉलची क्रेज होती का? क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली होती. पण लाईफ बॉयचा जमाना होता, मोनोपोली होती. लाईफ बॉयनं काही जाहिरातीत दाखवलं तरी बघावं लागायचं, एवढं मार्केट लाईफ बॉयचं होतं. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला, राजा हिंदुस्तानी पिक्चर आलेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर करून टाकलं. इकडं लक्सची ब्रँड अँबॅसेडर करिश्मा झाल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सचा जमाना आला. लाईफ बॉयला कळालं, मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा, आपण पण गुळगुळीत साबण आणला पाहिजे. लाईफ बॉयनं लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला. आणि जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी रागात उतरते, निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? ती म्हणते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. लाईफ बॉयला कळलं, करिश्माच्या कॉम्पिटिशनला कॉलेजची पोरं दाखवली पाहिजे. मागच्या 2 वर्षामध्ये एक तरी साबण जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, आमचा साबण वापरल्यावर तुम्ही गोरे व्हाल. एकही साबण कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कळालं जाहिरात कंपन्यांना, आता गोरं बिरं दाखवायचा उपयोग नाही. मला मोतीचं तर अजून कळलेलं नाही साहेब, वर्षभर कुठं असते कुणास ठाऊक, ते दिवाळीलाच येत आहे. उठा उठा, त्यांनी ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला साबण विकायचा. मार्केट 1 महिन्यात कॅप्चर करतात. हे बदलते ट्रेंड आम्ही पोरांसमोर सांगायला नको का? या पोरांना आठवड्यात एखादंच अवांतर पुस्तक वाचायला सांगा. ग्रंथालयाचे टीचर कोण आहेत का इथे? ग्रंथालयाच्या मॅडमनी ना पोरांच्या वाचनावर भर दिला पाहिजे. या पोरांनी आठवड्यातनं महिन्यातनं एखादं पुस्तक वाचलं पाहिजे आणि वाचून झाल्यानंतर ते वर्गात प्रेझेंट करायला लावलं पाहिजे. पोरं बोलली पाहिजे. तो त्यांना, आपली पोरं हुशार आहेत पण प्रेझेंटेशन स्किल नाही, अवांतर वाचन नाही, दुसरं काही ज्ञान मिळवण्याचे सोर्सेस नाहीत. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, मोबाईलवरती बुक आहेत, पण आम्ही ते पुस्तकं मोबाईलवर वाचतच नाहीत. ऑनलाईन गेमिंग, फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल नेटवर्किंग, गुगलवरती आम्ही काय सर्फ करतो. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगतंय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल. पोरं मैदानावर खेळत नाहीत साहेब. आम्ही जर खेळायला गेलो, आई काठी घेऊन यायची, बाद झालं खेळायचं, चला अभ्यासाला बसा. आता पोरं मैदानावर जाऊन मोबाईल खेळतात. आईला सांगावं लागतंय मोबाईल ठेव, मी 4 उड्या मारते, तू 2 तर मार. कुठं कार्यक्रम आहे काय साहेब? खात आहे का? हा बरं, साहेबांचं जरा टाळ्या वाजून सगळेजण स्वागत करावं. आम्ही किती पोरांनी मोबाईल वापरला पाहिजे, किती तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे.
आई वडिलांनी त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मोबाईल लगेच तुम्ही घरी गेल्या गेल्या काठी घेऊन मागे लागू नका, मोबाईल ठेव. आता लगेचच्या लगेच ते पोरगं ठेवत नसतंय. मोबाईल हातातून काढून घेत असताना त्याच्या हातात आम्हाला काय देता येईल, एखादं पुस्तक, एखादं खेळणं, काही क्रिएटिव्ह खेळणी तयार करता येतील का की ज्याच्यात मुलं रमतील. मला वाटतं या संदर्भानं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. पूर्वी पोरगं रडायला लागलं का आई त्या पोराला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतलं का पोरगं रडणं थांबत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते, मी सांगू का तुम्ही सांगता, जरा मोठ्याने सांगा. ऐकलं का? पोरांच्या हातात मोबाईल दिला कोणी, ते पोटातून येतानाच घेऊन आलंय का त्याच्या 5वीला सटवायच्या ऐवजी मोबाईल पुजला होता. आपण कामात आहोत, आपण व्यस्त आहोत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला आपल्याला वेळ नाही. पोरगं काही गडबड करायला लागलं का आपणच धर मोबाईल, मी जरा कामात आहे. आपण सवयी लावल्यात. पोरं हुशार आहेत. आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे सांगण्यातून निर्माण होत नाहीत. आणि आदर्श जर नुसते सांगून निर्माण होत असते, तुम्ही रोज मला बोलवलं असतं, आज ह्या घरी या, उद्या त्या घरी या. आदर्श हे सांगून नाही निर्माण होत, आदर्श हे वागून निर्माण होतात. आम्हाला या पोरांच्या समोर आदर्श ठेवावे लागतील. आम्ही असं वागतो, राजांनो तुम्ही पण असं वागलं पाहिजे. कधीतरी वर्तमानपत्रातला अग्रलेख आवडला, पोरांना वाचून दाखवा. राजा तू हे वर्तमानपत्र वाचतो का, तू हे पेपर वाचतो का, तू हे पुस्तक वाचलंय का. कधीतरी पोरांना चांगल्या चित्रपटांना घेऊन जा, चांगल्या नाटकांना घेऊन जा. कधीतरी पोरांना चांगली पुस्तकं भेट द्या. चांगल्या माणसांसोबत त्यांच्या गाठी बिटी घालून द्या. लेकरांचा सर्वांगीण विकास आम्हाला साधता येईल का, मित्रांनो यासाठी प्रयत्न करा. मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पण मग 2 गोष्टी सांगून मी थांबणार आहे. या मुलांना काय द्यायचं, या मुलांचं भविष्य कुठे पाहायचं, या मुलांना काय स्वप्न दाखवायची आणि त्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास कसा करायचा, याचं प्लॅनिंग आई वडील म्हणून आपण केलं पाहिजे, पालक शिक्षक म्हणून आपण केलं पाहिजे. आणि सगळ्या मुला मुलींना सांगतो, शिक्षण सोडून तुमच्या समोर दुसरा पर्याय आजच्या मितीला उपलब्ध नाही. शिक्षणाकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. या मुला मुलींचं जगणं जर आशिष तुम्हाला शोधायचं असेल ना, ते गृहपाठाच्या वह्यात सापडत नाही. या पोरांचं जगणं जर शोधायचं असेल ना, वर्गपाठाच्या वह्यांची मागची पानं बघायची. मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय, रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय. पोरांनी तर काय काय लिहून पुन्हा पुन्हा खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेलं असतंय. एका बेंचवर किती जण बसतात रे? 2 जण. आम्ही 3-3 जण बसायचो. कर्कटकनं रेष मारून अशी जागा वाटून घेता की नाही, तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर तिकडं का गेलं. आमच्या बाईंनी मला शेवटच्या दिवशी उभं केलं आणि म्हटलं बेंच इथंच राहतो, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. हा माईक खूप चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल का? नाही म्हणते. आतापर्यंत या माईकवर किती जण बोलले? हजारो लोक बोलले असतील. अजून 5 मिनिट मी बोलेल, उद्या परत कुणीतरी या माईकवरती बोलून जाईल. तुम्ही ज्या जागेवरती बसलायत इथं अनेक लोक बसून गेलेत. साहेब आपण कुणीच मालक नाही होत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि तिकीट काढून निघून जायचं. इतका साधा सरळ आणि सोपा अर्थ या जगण्याचा आहे. त्यामुळं कशाचाही अहंकार न बाळगता जगणं सुंदर होईल का, मला वाटतं याचा विचार करा. आणि जगणं कशानं सुंदर होतं? एक तरी कला तुमच्याकडे अशी असली पाहिजे, एक तरी गुण तुमच्याकडे असा असला पाहिजे की ज्याचा समाजाला उपयोग होईल. पु ल देशपांडे परवा त्यांचं एक भाषण ऐकलं. ते म्हटले, देवानं हसवण्याची कला देऊन मला या जगात पाठवलं आणि जेव्हा माझा श्वास थांबेल आणि मी वरती निघून जाईल आणि ब्रह्मदेवाच्या समोर गेल्यानंतर जर ब्रह्मदेवानं जर मला विचारलं, पुरुषोत्तमा तुला हसण्याची कला दिली होती, तू जगाला काय वाटून आला? तेव्हा पु ल देशपांडे म्हणतात, मी जगाला काय दिलं याचा हिशोब मी कधीच ठेवला नाही, पण जगानं मात्र मला एक गोष्ट अशी दिली जी देवांच्या बापाला सुद्धा मिळणार नाही. लोकांनी त्यांच्याकडे असणारी एक सुंदर गोष्ट कायम मला देऊ केली आणि ती म्हणजे त्यांचं हास्य. तुम्ही लोकांसाठी काय करता आणि समाज तुम्हाला काय अदा करतो, मला वाटतं याचा विचार आपण सरतेशेवटी कधीतरी केला पाहिजे. जग जिंकायला निघालेला सिकंदर सरतेशेवटी शून्य होता आणि आपल्याकडे जे आहे ते सगळं इंद्रायणीत बुडवणारे तुकोबा जाताना मात्र आकाशा एवढे होऊन गेले, आबाळा एवढे होऊन गेले. जगण्याचे हे सुंदर तत्वज्ञान आम्हाला आमच्या लेकरांना सांगितलं पाहिजे. पोरांना कधीतरी जवळ घ्या, त्यांना ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा, शिवाजी संभाजीराजांचा इतिहास त्यांना सांगा. मार्कांच्या पलीकडे जाऊन जगणं समृद्ध व्हावं हे असं काही लेकरांच्या पुढे देता येईल का, मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. हे पोरांना चुळबुळ नका करू. आता शेवटचे 2 मिनिट नीट सिरियसली ऐका. मी का म्हणतो माहिती, शेवटचेच 2 मिनिट. कितीही संकट आली ना पोरांनो, कधी गर्भगळीत होऊ नका. कितीही संकट आली तर कधी
खचून जाऊ नका. शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले मिळवले, स्वराज्य निर्माण केलं, आणि एक वेळ आली मिळवलेले सगळे किल्ले 23 किल्ले स्वराज्यातले मिर्झा राजेंना द्यावे लागले. एवढं मोठं संकट होतं. एखादा राजा म्हटला असता 23 किल्ले दिले, आता राहिलं काय? पण शिवाजी राजे खचून जात नाहीत. औरंगजेबाला भेटायला जातात. भेटायला एकटे जात नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. मधल्या प्रवासामध्ये संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती संभाजीराजांना भेट दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होतं आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. हे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना राजांनो, हे इतिहासातनं शिकावं. रक्ताच्या थारोळ्यात कुसळलेले दत्ताजी शिंदे मानेवरती तलवारीचं टोक ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो, ही आपल्या नसानसामध्ये असली पाहिजे. भगवंतानं 2 हात दिलेत, एक घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा देण्यासाठी दिलेला आहे. मला कौतुक वाटलं तुमचं सगळ्यांचं की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांचा स्मृती दिन तुमचा नातेवाईक गोळा करून साजरे करू शकला असता. परंतु तुम्हाला असं वाटलं की नाही, आपण काहीतरी या समाजाचं देणं लागतो. हे समाजाचं देणं देण्यासाठी शाळेतल्या मुलामुलींना एकत्र करून काहीतरी वेगळेपण आपण केलं. मी यासाठी आपलं मनापासून कौतुक करतो. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे तोडून घ्यायचे त्याच्या हात. तर त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आपल्या हातामध्ये आली पाहिजे. आणि माझा दावा आहे साहेब, आपण जेवढं समाजाला देतो, निसर्ग तुमचं 1 रुपयाचं सुद्धा उसणं ठेवत नाही. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने निसर्ग तुम्हाला परत करत असतो. 1 दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात, हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून ती दानत पोरांनो तुमच्यामध्ये ठेवा. शेवटचा 1 मिनिट घेतो. जी पोरं सर्वसामान्य कुटुंबात आहेत, ज्यांची परिस्थिती जरा बेताची आहे, त्यांच्यासाठी मला सांगायचं, गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक नाही, पण गरिबीत जर आपण मेलो ना ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही, मोठं व्हायचं, जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवायचे. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं, तुकोबारायांनी सांगितलेलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. परिस्थिती बेताची असेल, रडत बसायचं नाही, मोठं व्हायचं, पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला मात्र विसरायचं नाही. इथं केडगाव तुमच्या जवळ मी लहानाचा मोठा झालो. अंबिका विद्यालयात मी शिकायला होतो. मी ज्या कॉलनीत राहायचो ना पुरींनो, सगळी घरं स्लॅबची होती. आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते. लवंगी फटाकड्याचा पुडा जर दिवाळीला आणला ना, अख्खी लढ कधी एक खटी वाजवली नाही. एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. वडील 1 चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची, मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळ एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात.
मला वाटतं तीच जगण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये ठेवा. मस्त राहा, हसत राहा, आनंदानं राहा आणि इतके मोठे व्हा की तुमच्या आईवडिलांना आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला लागल्या पाहिजे.